कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रशासन जागवा धरणे आंदोलन। मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत। नमस्कार, तुम्ही पाहत आहात एव्हीएस दस्तक आणि मी आहे उमेश सिंगंदुडे। आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शिक्षण क्षेत्रातून आहे। कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांवर आलेल्या संकटाविरोधात आणि शासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात उद्या 25 जून 2026 ला शिक्षकांच्या वतीने प्रशासन जागवा धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे। काय आहे शिक्षकांची मुख्य व्यथा आणि का आली त्यांच्यावर रस्त्यावर उतरण्याची वेळ, पाहूया या विशेष रिपोर्ट मध्ये। निषेध असो, निषेध असो, निषेध असो। मान्य झाल्याच पाहिजेत। महाराष्ट्र सरकारचा निषेध, महाराष्ट्र सरकारचा निषेध असो। कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सन 2024 पर्यंत केवळ 20 विद्यार्थी संख्येवर शिक्षकांचा कार्यभार पूर्ण वेळ मानला जात होता, परंतु 2025 मध्ये शासनाने जुने निर्णय धाब्यावर बसवून नवीन निर्णय लागू केले आहे। या नव्या जाचक अटीनुसार आता पूर्णवेळ कार्यभारासाठी 50 विद्यार्थ्यांची सक्ती करण्यात आली आहे। आज अनेक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एका वर्गात 50 विद्यार्थी संख्या नसल्याने अनेक वर्षांपासून सेवा देणारे पूर्णवेळ शिक्षक अचानक अर्धवेळ किंवा घड्याळी तासिका तत्वावर ढकलले गेले आहेत। शिक्षक संघटनांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर 11 मे 2026 रोजी माननीय शिक्षण आयुक्त यांनी 30 विद्यार्थी संख्या विचारात घेऊ असे तोंडी मान्य केले होते, मात्र आजवर त्याचा कोणताही अधिकृत शासन निर्णय शासनाने काढलेला नाही। केवळ आश्वासने देऊन शिक्षकांच्या तोंडाला पाणी पुसणाऱ्या या प्रशासन विरोधात उद्या 25 जूनला विजुक्ताचे महासचिव डॉक्टर अशोक गव्हाणकर यांच्या नेतृत्वात शिक्षण उपसंचालक कार्यालय नागपूर येथे धरणे आंदोलन व शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। विजुक्ता आणि महासंघाने यापूर्वीही पुणे, नागपूर आणि राज्यभरातील उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलने केली आहेत। ऑनलाईन संच मान्यतेमध्ये प्रचलित निकष न पाळल्याने हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झाली आहे। ही लढाई स्वतःच्या अस्तित्वाची आहे, त्यामुळे शिक्षक बांधवांनी सुट्टी असली तरी नोकरी टिकवण्यासाठी या धरणे आंदोलनाला उपस्थित राहणे अत्यंत गरजेचे आहे। विजुक्ताचे महासचिव डॉक्टर अशोक गव्हाणकर आणि अध्यक्ष डॉक्टर अविनाश बोर्डे हे दोघेही सेवानिवृत्त झाले असले तरी ते आजही शिक्षकांच्या हक्कासाठी भक्कमपणे मैदानात उभे आहेत। त्यांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नागपूर विभागातील जास्तीत जास्त शिक्षकांनी या प्रशासन जागवा धरणे आंदोलनात सामील व्हावे असे जाहीर आवाहन डॉक्टर अशोक गव्हाणकर आणि विजुक्ता संघटनेने केलेले आहे। शिक्षकांच्या या एकजुटीला यश मिळणार का आणि शासन 30 विद्यार्थी संख्येचा GR काढणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे। या आंदोलनाचे असेच अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। तत्पर, निर्भीड आणि शिक्षण क्षेत्रातील बातम्यांसाठी पाहत राहा एव्हीएस दस्तक। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका। धन्यवाद।